तर मुलांनो, आपण बघत होतो आपला जो टॉपिक आहे 3.2 द मॅजिक हर्ब. यामध्ये आपण काय केलेलं आहे मुलांनो, हा जो लेसन आहे तो लर्न केलेला आहे, ॲक्टिव्हिटीज आपण घेतलेल्या आहे. आता गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत, तर ही जी स्टोरी आहे ती आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग मुलांनो, आपल्याला इथे काही गेम दिलेले आहेत आणि ह्या गेमपैकी आपल्याला एक गेम सिलेक्ट करायचा आहे आणि त्याद्वारे आपल्याला खूप गंमत येणार आहे द मॅजिक हर्ब ही स्टोरी शिकण्यासाठी. पहा मुलांनो, सांगा पाहू कुठला गेम आपण खेळूयात. तर आज आपण गिटार हा गेम आपण खेळणार आहोत आणि विचारलेल्या प्रश्नांचे आपल्याला काय द्यायचे आहेत, तर उत्तरे आपण देणार आहोत. तर पहा मुलांनो, इथे आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे, अ स्मॉल हॉटेल. आता जे स्मॉल हॉटेल असतं, जे लहान हॉटेल असते, त्याला काय म्हटलं जातं मुलांनो, 4 ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे. सांगा पाहू. फर्स्ट आहे इन, सेकंड आहे INN, यालाही इन म्हणतात, आणि थर्ड आहे रेस्टॉरंट, आणि फोर्थ आहे रिसॉर्ट. सांगा पहा मुलांनो, अ स्मॉल हॉटेल याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात इन. म्हणजेच कलर कुठला आहे, तर ग्रीन, आणि ग्रीन गिटारवरती आपण टिक केलेलं आहे आणि आपलं उत्तर जे आहे ते अगदी राईट आलेलं आहे. या मुलाच्या हातामध्ये गिटार आलेला आहे. पहा मुलांनो, आपला जो सेकंड क्वेश्चन आहे तो काय असणार आहे, तर द इनकीपर डॅश टू यूज अ मॅजिक हर्ब ऑन द पुअर मर्चंट. पहा मुलांनो, आपल्याला इथेही 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे विल ट्राईड, सेकंड आहे ट्राईड, थर्ड आहे ट्राईंग, आणि लास्ट आहे ट्राय. तर द इनकीपरने काय केलं होतं, डॅश टू यूज मॅजिक हर्ब ऑन द पुअर मर्चंट. म्हणजेच इनकीपरने, जो खानावळीचा मालक आहे, लहान हॉटेलचा जो मालक आहे, त्याने काय केलेलं की जो पुअर मर्चंट आहे त्याच्या जेवणामध्ये त्याने मॅजिक हर्ब हे ॲड केलं होतं. म्हणून काय येणार आहे, तर ट्राईड हे येणार आहे. तर त्याचा कलर कुठला आहे मुलांनो, ग्रीन आहे. म्हणून आपण ग्रीन गिटारवरती टिक करूयात आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा, वी डॅश विजिट द न्यू रेस्टॉरंट टुमॉरो इव्हनिंग. वी डॅश. आता इथे आपल्याला डॅशच्या ऐवजी काय वर्ड येणार आहे, पहा, इज येणार आहे, विल येणार आहे, की गोईंग, आणि लास्ट आहे आर. सांगा पहा मुलांनो, काय येणार आहे. बघा, टुमॉरो इव्हनिंग केलेलं आहे का त्यांनी, नाही, तो करणार आहे. म्हणून उत्तर काय येणार आहे मुलांना आपलं, तर विल हे येणार आहे. बघा, वी विल विजिट द न्यू रेस्टॉरंट टुमॉरो इव्हनिंग. आपण काय करायचं आहे, तर उद्या न्यू रेस्टॉरंटला काय द्यायचं आहे, विजिट, भेट द्यायची आहे. म्हणून काय येणार आहे, तर विल हे येणार आहे. आणि कलर कुठला आहे मुलांनो, तर ग्रीन, आणि ग्रीन गिटारवरती आपल्याला टिक करायचं आहे. पहा, आपलं जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. द इनकीपर अँड हिज वाईफ फाउंड द मर्चंट्स रूम. काय सांगितलेलं आहे, द इनकीपर अँड हिज वाईफ फाउंड द मर्चंट्स रूम. आणि आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट आहे डर्टी, सेकंड आहे फुल, थर्ड आहे मेसी, आणि लास्ट आहे एम्प्टी. सांगा पाहू मुलांनो, काय येणार आहे. आपल्याला माहितीच आहे, जेव्हा जो इनकीपर होता आणि त्याची वाईफ होती, यांनी जेव्हा, या कपलने जेव्हा काय केलेलं होतं, ट्राईड केलेलं होतं. कशासाठी, तर त्याचं जे मील आहे, जेवण आहे, त्याच्यामध्ये त्याने काय मिसळलं होतं, तर मॅजिक हर्ब हे ॲड करून दिलं होतं. म्हणून मुलांनो, इथे जेव्हा त्याने मॅजिक हर्ब ॲड करून दिलं होतं, तेव्हा तो कुठे गेलेला, तर जो पुअर मर्चंट आहे तो झोपण्यासाठी गेलेला. आणि मग सकाळी उठून जेव्हा ते कपल त्याला शोधायला आलं, तेव्हा तो जो मर्चंट आहे तो तिथे दिसला नव्हता आणि त्याचं कुठलंही सामान तिथे दिसलेलं नव्हतं. म्हणून इथे काय येणार आहे मुलांनो, काय होता, रूम कसा होता, तर अगदी रिकामी होता, खाली होता. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, तर एम्प्टी येणार आहे. आणि कलर कुठला आहे मुलांनो, तर कलर आहे येलो. म्हणून आपण येलो गिटारवरती क्लिक केलं आणि आपलं उत्तर जे आहे अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा मुलांनो. विच लेटर इज सायलेंट इन पान. पहा मुलांनो, याच्यामध्ये कुठला असा लेटर आहे जो सायलेंट आहे.
J, P, I आणि B कुठला असणार आहे मुलांनो? तर हा असणार आहे. म्हणून आपण काय करायचं आहे, ब्लू गिटारवरती आपण काय केलेलं आहे, टिक केलेलं आहे. आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे मुलांनो, टू डाऊट समथिंग. आता याला काय म्हटलं, कुठला वर्ड स्पेशली यूज केलेला आहे, तर पहा मुलांनो, सस्पेन्स, टू इन्क्वायर, टू आस्क क्वेश्चन्स, टू सस्पेक्ट. तर पहा मुलांनो, टू डाऊट समथिंग याला कुठला वर्ड यूज केलेला आहे या स्टोरीमध्ये, द मॅजिक हर्बमध्ये, तर सस्पेक्ट हा वर्ड जो आहे तो यूज केला आहे. आणि कलर कुठला आहे त्याचा, तर येलो आहे. म्हणून आपण येलो ह्या गिटारवरती काय करणार आहोत, तर टिक करणार आहोत. आणि पहा आपलं जे आन्सर आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. द innkeeper's wife was as greedy and dash as her husband. म्हणून आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहे, रूड, स्टिग्नी, अनकाइंड आणि पोलाइट. तर सांगा पहा मुलांनो, त्याची वाईफ जी आहे ही लोभी तर होतीच, पण त्यासोबत ती कशी होती, तर ती दयाळू नव्हती, ती कनिष्ठ होती. म्हणून आपल्याला काय सांगायचं आहे इथे, अनकाइंड. म्हणजेच ती दयाळू नव्हती, लोभी देखील होती आणि दयाळूही नव्हती. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, तर अनकाइंड येणार आहे. आणि त्याचा कलर कुठला आहे मुलांनो, तर ब्लू आहे. म्हणून आपण ब्लू गिटारवरती टिक केलं आहे आणि आपलं उत्तर जे आहे अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया. सीमा लाईक्स टू डॅश लेटर्स. काय आहे मुलांनो, सीमा लाईक्स टू डॅश लेटर आणि 4 ऑप्शन आहेत आपले. फर्स्ट आहे राईट, रिआउट, राईट आणि रोट. तर सांगा पाहू मुलांनो काय येणार आहे, अगदी बरोबर, तर राईट येणार आहे. सीमा लाईक्स टू राईट लेटर्स. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, तर राईट असणार आहे. आणि कलर कुठला आहे, तर कलर आहे रेड. म्हणून रेड गिटारवरती आपण टिक केलेलं आहे आणि उत्तर आपलं राईट आलेलं आहे. पुढचा आपण क्वेश्चन बघूया. द पुअर मर्चंट फॉरगॉट टू डॅश द इनकीपर. पहा, द पुअर मर्चंट फॉरगॉट टू डॅश द इनकीपर. आता जो खानावळचा मालक आहे त्याला जो पुअर मर्चंट आहे, व्यापारी आहे, गरीब व्यापारी आहे, तो काय द्यायला विसरलेला आहे, तर पहा, पे, थँक, से बाय टू आणि टेल. सांगा पाहू तो काय विसरलेला आहे, तर तो जेव्हा खूप रात्री त्यांच्या घरी आला होता, हॉटेलमध्ये तो गेला होता, खानावळीमध्ये पोचला होता, तेव्हा त्या खानावळीच्या मालकाने म्हणजे इनकीपरने त्याला आतमध्ये घेतला देखील, त्याला जेवण देखील दिलं होतं आणि त्याला झोपण्यासाठी जागासुद्धा दिली होती. पण त्याने काय मिक्स केलेलं, तर मॅजिक हर्बर मिक्स केल्यामुळे हा जो पुअर जो मर्चंट आहे तो काय विसरला होता, तर तो विसरला होता पैसे द्यायला. म्हणजेच इथे काय येणार आहे, तर पे येणार आहे. म्हणून पहा मुलांनो, पे. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांनो, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो काय असणार आहे, तर टू हॅव एनफ मनी फॉर समथिंग. आणि आपलं उत्तर काय आहे की अफोर्ड, अर्न, सेव्ह आणि अफेक्ट. तर आपलं उत्तर जे आहे ते काय असणार आहे, तर अफोर्ड हे असणार आहे. पहा मुलांनो, आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आहे. तर पहा मुलांनो, आपण द मॅजिक हर्ब हे लर्न केलेलं आहे, ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे, गेमच्या माध्यमातून सुद्धा आपण द मॅजिक हर्ब हे शिकलेलो आहोत. आता आपण त्यावर टेस्ट देखील घेऊ. तर पहा मुलांनो, या टेस्टमध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे, विच लेटर इज सायलेंट इन पाम. याच्यामध्ये सायलेंट लेटर कुठला आहे हे आपल्याला सांगायचं आहे. JPLB काय असणार आहे मुलांनो, तर एल असणार आहे. आणि आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो पहा मुलांनो काय आहे, वी डॅश विजिट द न्यू रेस्टॉरंट टुमॉरो इव्हनिंग. आता इथे कुठला ऑप्शन येणार आहे पहा मुलांनो, फर्स्ट आहे इज, सेकंड आहे बिल,
थर्ड आहे गोईंग आणि फोर्थ आहे आर. तर सांगा पहा मुलांनो, वी डॅश विजिट द न्यू रेस्टॉरंट टुमारो इव्हनिंग. आता टुमारो म्हणजेच उद्या होणारी ही गोष्ट आहे. उद्या आपण भेट देणार आहोत एका रेस्टॉरंटला, म्हणून यापैकी काय येणार आहे? इज, विल, गोईंग की आर? अगदी बरोबर काय येणार आहे? तर विल येणार आहे. म्हणजे आपलं सेकंड ऑप्शन अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पहा मुलांनो, आपला जो तिसरा प्रश्न आहे तो काय आहे? तर टू वी इनफ मनी फॉर समथिंग. काय सांगितलेलं आहे? टू हॅव इनफ मनी फॉर समथिंग. आणि यामध्ये कुठला वर्ड असा आलेला आहे? बघा, फर्स्ट आहे टू अफोर्ड, टू अर्न, टू सेव्ह, टू अफेक्ट. तर काय येणार आहे? टू अफोर्ड. आणि आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, पहा आपला जो फोर्थ क्वेश्चन आहे तो आहे सीमा लाईक्स टू डॅश लेटर्स. आणि 4 आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट ऑप्शन आपला आहे राईट, रिअड, राईट आणि रोड. तर कुठला आपला योग्य आन्सर असणार आहे? तर राईट हे आपलं योग्य असणार आहे. पुढे बघूया. नेक्स्ट बघा मुलांनो, काय सांगितलेलं आहे? द इनकीपर डॅश टू यूज अ मॅजिक हर्ब ऑन द पुअर मर्चंट. आणि 4 ऑप्शन आहेत. फर्स्ट आहे विल ट्राईड, सेकंड ट्राईड, थर्ड ट्राईंग आणि लास्ट आहे ट्राय. तर सांगा पाहू मुलांनो, आपलं योग्य आन्सर काय येणार आहे? तर ट्राईड. त्याने जे मॅजिक हर्ब आहे ते मिक्स केलं होतं, म्हणून काय येणार आहे? तर ट्राईड येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे? अ स्मॉल हॉटेल. आणि त्याचे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट आहे इन, सेकंड इन, रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट. तर आपला योग्य आन्सर आहे मुलांनो इन. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत, तो पहा कुठला आहे? तर आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो आहे द इनकीपर अँड हिज वाईफ फाउंड द मर्चंट्स रूम. बघा, जेव्हा ते दोघंही कपल जेव्हा रूममध्ये गेले कुणाच्या, तर पुअर मर्चंटच्या, तेव्हा रूम कसा होता? तर एम्प्टी होता, खाली होता, कोणीही तिथं नव्हतं. बघा, फर्स्ट आहे डर्टी, सेकंड आहे फुल, थर्ड आहे मेसी आणि लास्ट आहे एम्प्टी. तर काय येणार आहे मुलांनो? अगदी बरोबर काय येणार आहे? एम्प्टी. रूम कसा होता? तर खाली होता. आणि अर्ली मॉर्निंगच जो पुअर मर्चंट आहे तो त्या रूममधून निघून गेला होता. आणि फक्त निघूनच गेला नव्हता, तर त्याचं जे काही व्यापारी सामान आहे ते सुद्धा तो त्याच्यासोबत घेऊन गेला होता. तर पहा मुलांनो, नेक्स्ट काय आहे? द इनकीपर्स वाईफ वॉज ॲज ग्रीडी अँड डॅश ॲज हर हजबंड. आणि 4 ऑप्शन आहे आपल्याला रूड, स्टिंग्री, अनकाइंड आणि पोलाइट. त्याची जी वाईफ आहे ती ग्रेडी होती, लोभी तर होतीच, पण आणखी कोण होती? तर अनकाइंड होती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा, आपला 9th क्वेश्चन आहे टू डाऊट समथिंग. याला वर्ड काय आलेला आहे? तर सस्पेन्स, टू इन्क्वायर आणि टू आस्क क्वेश्चन्स, टू सस्पेक्ट. तर काय असणार आहे मुलांनो? तर टू सस्पेक्ट हे असणार आहे. आपला शेवटचा जो प्रश्न आहे मुलांनो तो काय असणार आहे? द पुअर मर्चंट फॉरगॉट टू द इनकीपर. आणि तो जो पुअर मर्चंट होता, जो गरीब व्यापारी होता, त्याने काय केलेलं आहे? तर तो काय द्यायला विसरलेला आहे? बघा, पे, थँक, से बाय टू आणि टेल. तर तो पैसे द्यायलाच विसरला होता, बिल भरायलाच विसरला होता, म्हणून काय येणार आहे? तर पे हे येणार आहे. पहा मुलांनो, आपण द मॅजिक हर्बमध्ये मॅजिक हर्ब हे जी स्टोरी आहे ती लर्न केलेली आहे, ॲक्टिव्हिटीज घेतलेली आहे, गेमसुद्धा आपण घेऊन काही क्वेश्चन आन्सर आपण सॉल्व केलेले आहे, टेस्टसुद्धा त्यावर आपण घेतलेले आहे. आता आपण काय करणार आहोत? तर काही क्वेश्चन आन्सरचं आपण इथे एक्सप्लेनेशन देणार आहोत. चला तर मग मुलांनो, आपला शेवटचा जो टॉपिक आहे क्वेश्चन आन्सर हे आपण इथे एक्सप्लेन करूया. तर पहा मुलांनो, आपला जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो काय आहे? हू वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन. आता आपल्याला माहिती आहे हू म्हणजे कोण, नॉकिंग म्हणजेच काय मुलांनो? तर खटखटवणे. कोण दरवाजा खटखटवत होता किंवा वाजवत होता? कधी? ऑन द डोअर ऑफ द इन.
म्हणजे जे स्मॉल हॉटेल आहे किंवा जे काही खानावळ आहे त्याचा दरवाजा जो आहे तो कोण खटखटवत होता, कोण वाजवत होता? तर बघा आन्सर काय आहे, अ पुअर मर्चंट. काय आहे मुलांनो, अ पुअर मर्चंट. अ पुअर मर्चंट म्हणजेच काय, तर अ पुअर मर्चंट म्हणजेच एक गरीब व्यापारी. पहा मुलांनो, अ पुअर मर्चंट म्हणजेच काय, तर एक गरीब व्यापारी काय करत होता, तर वॉज नॉकिंग ऑन द डोर ऑफ द इन. एक पुअर मर्चंट, एक गरीब व्यापारी काय करत होता, तर त्या खानावळीचा तो दरवाजा नॉक करत होता, खटखटवत होता, वाजवत होता. पुढचा प्रश्न बघूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, वाय वॉज द इनकीपर नॉट प्लीज्ड. काय म्हणत होता पहा, वाय वॉज द इनकीपर नॉट प्लीज्ड. आणि आन्सर बघा आपलं काय आहे, द इनकीपर वॉज नॉट प्लीज्ड बिकॉज द मर्चंट लुक्ड बिगरली अँड पुअर. बघा हा जो मर्चंट होता तो कसा दिसत होता, लुक्ड म्हणजेच काय मुलांनो, तर दिसणे. तो कसा दिसत होता, तर अगदी गरीब आणि पुअर असा, म्हणजेच खूप गरीब व्यापारी तो होता. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, द इनकीपर वॉज नॉट प्लीज्ड बिकॉज द मर्चंट लुक्ड बिगरली अँड पुअर. तो एवढा जो मर्चंट होता तो एवढा भुकेला होता, एवढा तो त्रासलेला होता आणि खूप कष्ट करून तो आलेला होता. आणि म्हणून त्याने काय केलेलं आहे की रिक्वेस्ट केलेली आहे कुणाला, तर इनकीपरला, की आता मी काय नाही करू शकत, तर आता तुम्ही मला साधं जेवण जरी दिलं तरी चालणार आहे आणि झोपण्यासाठी एक छोटीशी खोली मला अवेलेबल करून द्या. एवढंच तो जो पुअर मर्चंट आहे तो डिमांड करत आहे किंवा रिक्वेस्ट करत आहे. कुणाला, तर जो इनकीपर आहे त्याला. तर पहा मुलांनो, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, व्हॉट डिड द मर्चंट रिक्वेस्ट. बघा आता जो मर्चंट आहे, जो जो पुअर मर्चंट आहे, गरीब व्यापारी आहे, तो काय रिक्वेस्ट करत आहे, तर तो इनकीपरला रिक्वेस्ट करत आहे, द मर्चंट रिक्वेस्टेड द इनकीपर्स टू प्रिपेअर अ सिम्पल डिनर फॉर हिम. तू माझ्यासाठी काय कर, तर साधे सिंपल असे जेवण तुम्हाला बनवून दे. अगदीच टेस्टी असं जेवण किंवा अगदीच मेजवानी माझ्यासाठी न बनवता तुम्हाला साधं सिंपल असं जेवण बनवून दे, असं मर्चंट कुणाला बोलत होता, तर इनकीपरला बोलत होता. नेक्स्ट पहा मुलांनो, काय क्वेश्चन आहे, वाय डिड द मर्चंट वॉन्ट टू स्पेंड द नाईट ॲट द इन. तर द मर्चंट हॅड स्पेंड अ लॉंग tiring day at the market. He did not have the energy to walk back to his village, so we wanted to spend the night at the inn. बघा तो एवढा थकलेला होता आणि त्याला उशीर झाला होता व्यापार करून यायला, म्हणून तो खूप उशीर झाल्यामुळे कुठे आलेला होता, तर लेट नाईटला तो एका खानावळीजवळ आला होता. आणि त्या खानावळीजवळ त्या मालकाकडे तो रिक्वेस्ट करत होता की त्याला राहण्यासाठी एक छोटीशी जागा आणि साधंसुद्धा असं जेवण द्या. पुढचा जो प्रश्न आहे मुलांनो तो काय आहे, हाऊ वॉज द इनकीपर्स वाईफ. इनकीपर्सची जी बायको आहे ती कशी होती, द इनकीपर्स वाईफ वॉज ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हिम. त्याच्याप्रती म्हणजे जो पुअर मर्चंट असत किंवा गरीब जे व्यक्ती असत त्याच्याप्रती त्याचा जो स्वभाव आहे, कुणाचा, इनकीपरच्या बायकोचा जो स्वभाव आहे तो कसा होता, तर ग्रीडी होता म्हणजेच लोभी होता. आणि कसा होता, अनकाइंड होता म्हणजेच अजिबात दयाळू नव्हता. पुढचा बघूया. नेक्स्ट आपला जो क्वेश्चन आहे मुलांना तो काय आहे, वाय डीड द इनकीपर नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे. आणि आपला आन्सर आहे मुलांनो, द इनकीपर डीड नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे बिकॉज इट वॉज नॉट गुड फॉर देअर रेप्युटेशन. पहा हा जो इनकीपर आहे त्याने काय नाही केलं, तर त्या जो पुअर मर्चंट आहे त्याने
त्या पुअर मर्चंटला खानावळीच्या बाहेर हाकलून नाही दिलं. का नाही दिलं? कारण ही त्याच्या रेप्युटेशनचा प्रश्न होता. म्हणून त्याने काय केलं, त्याच्या लोभी बायकोला सांगितलं की आपण याला बाहेर काढून देऊ शकत नाही, पण एक युक्ती मात्र आपण करू शकतो. ती कुठली युक्ती आपण एक्सप्लेन करताना बघितलेलंच आहे. तर पहा मुलांना, ते असं होतं की त्या व्यक्तीला त्याने काय केलं होतं की कुठलेही जे पुअर मर्चंट आहे, गरीब लोक आहेत, ते जर आले तर आपण त्यांच्या जेवणामध्ये काय ॲड करून द्यायचं आहे, तर मॅजिक हर्ब ॲड करून द्यायचं आहे. जेणेकरून काय होईल की ते लोक आहे काही ना काही वस्तू इथे विसरून जातील आणि जरी त्यांनी पे नाही केलं तरी त्या वस्तू त्या पैशाच्या स्वरूपात आपल्याला मिळतील. पुढे बघूया. पुढचा बघा मुलांना क्वेश्चन काय आहे, तर व्हॉट वॉज द स्पेशालिटी ऑफ द मॅजिक हर्ब? काय होती मॅजिक हर्बची जी स्पेशालिटी होती ती काय होती, तर द स्पेशालिटी ऑफ द हर्ब वॉज दॅट हू एव्हर ॲट दॅट हर्ब वुल्ड फॉरगेट समथिंग. ज्यांनी कोणी मॅजिक हर्ब खाल्लं ते काही ना काही वस्तू इथे विसरून गेलेत. ही जादू कुणाची होती, तर मॅजिक हर्बची होती. म्हणजेच मॅजिक हर्ब म्हणजेच काय मुलांनो, तर औषधी वनस्पती. ही औषधी वनस्पती जो कोणी खाईल त्याने जरी पैसे नाही दिले किंवा पैसे जरी दिले असतील तरी सुद्धा तो काही ना काही वस्तू इथे नक्कीच विसरून जाईल. अशी जादू कशाची होती, तर मॅजिक हर्बची होती. नेक्स्ट क्वेश्चन मुलांनो काय आहे बघा. वाय डिड द इनकीपर्स ॲड द मॅजिक हर्ब टू द मर्चंट्स मिल? पहा, ह्या जो मर्चंट्स आहे, ज्याला जेवण बनवलं गेलं होतं, अगदी रुचकर असं टेस्टी जेवण असं ह्या मर्चंटसाठी बनवलं तर होतं, पण त्या जेवणामध्ये त्या मिलमध्ये काय बरं ॲड केलं होतं, तर पहा मुलांनो, द इनकीपर ॲडेड द मॅजिक हर्ब टू द मर्चंट्स मिल सो दॅट ही वुड फॉरगेट हिज मर्चंडाईज ॲट द इन. आता त्याच्या जेवणामध्ये काय मिक्स केलं होतं, तर मॅजिक हर्ब मिक्स केलं होतं. त्यामुळे तो काय इथे विसरून जाईल, तर मर्चंडाईज म्हणजेच काय मुलांनो, तर जे काही व्यापारासाठी आणले गेलेल्या थिंग्स आहेत, सामानच आहे, ते काय होईल की हा जो मर्चंट आहे ते इथे विसरून जाईल. कशाच्या प्रभावामुळे, तर त्याच्या जेवणामध्ये जे ॲड केलं होतं मॅजिक हर्ब याच्या इफेक्टमुळे, याच्या परिणामामुळे काय होणार आहे, तर जो काही मर्चंट ज्या काही वस्तू त्याने आणलेल्या आहेत त्या सगळ्या तो रूममध्ये विसरून जाईल किंवा ह्या इनमध्ये खानावळीमध्ये तो विसरून जाईल. म्हणूनच त्याच्या जेवणामध्ये काय मिक्स करून दिलं होतं, तर मॅजिक हर्ब हे मिक्स करून दिलं होतं, जेणेकरून तो व्यापारी काय करेल की काही गोष्टी त्या इनमध्येच विसरून जाईल. तर पहा मुलांना, आपला जो 9th क्वेश्चन आहे तो काय आहे, तर व्हॉट डिड द मर्चंट फॉरगेट? तो काय विसरला आहे, तर द मर्चंट फॉरगेट टू पे द इनकीपर फॉर द डिनर अँड हिज स्टे ॲट द इन. पहा, जो मर्चंट आहे तो काय विसरला होता, तर पे करायलाच विसरून गेला होता. का विसरून गेला होता, कारण इनकीपरने काय केलं होतं, त्याला जेवण दिलं होतं, स्टे करण्यासाठी जागा दिली होती. हेच कोण विसरून गेला होता, तर मर्चंट विसरून गेला होता. अर्ली मॉर्निंग तो उठला आणि निघून गेला. ते सुद्धा मर्चंडाईजसोबत जे काही व्यापारी माल आहे त्यासह तो निघून गेला होता. आणि त्याला इथे काय मिळालं होतं मुलांनो, तर जो काही इनकीपर आहे त्याला त्याची चूक समजली होती की तो काय करायला विसरला, पे करायलाच विसरून गेला. आणि त्यानंतर त्याने काय केलं की मॅजिक हर्ब कुणावरही यूज केलं. पहा मुलांना, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो काय आहे, तर व्हॉट लेसन डिड वी लर्न फ्रॉम दिस स्टोरी? आपण या स्टोरीमधून काय धडा घेणार आहोत, तर we learned the following lessons from this story. Never try to play a trick on anyone. It surely comes back to you.
बघा, कुठलीही ट्रिक असो ती कुणावरही यूज करायची नाही. अशी देखील वेळ येत असते की ती ट्रिक दुसऱ्यांवरती यूज न होता ती आपल्या स्वतःवरतीच काय होते, यूज होत असते. आणि तेव्हापासूनच इनकीपरने काय करायला सुरुवात केली तर मॅजिक हर्बची जी जादू आहे ती कुणावरच त्याने होणार नाही असे त्याने काय केलं, खबरदारी घेतली. खूप मोठा लेसन तो शिकला की माझे पैसे, माझं जे बिल आहे हॉटेलचं तेच द्यायला कोण विसरला होता, तर मर्चंट, पुअर मर्चंट द्यायला विसरला होता. आता यापुढे मी कधीही मॅजिक हर्बचा जेवणामध्ये वापर करणार नाही, ॲड करणार नाही, जेणेकरून काय होईल, त्याचं देखील नुकसान होणार नाही. हा एवढा मोठा जो लेसन आहे तो इथे इनकीपर जो आहे तो शिकला होता. तर पहा मुलांनो, आपला जो लेसन आहे 3.2 द मॅजिक हर्ब. मॅजिक हर्ब याने काय केलं, या लेसनमध्ये आपण काय शिकलेलो आहोत मुलांनो, तर आपण लर्न घेतलेलं आहे, ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत, गेम, टेस्ट आणि काही क्वेश्चन आन्सरचे एक्सप्लेनेशनसुद्धा आपण ह्या लेसनमध्ये घेतलेलं आहात. आणि सगळ्यात मोठा जर लेसन आपण या स्टोरीमध्ये शिकलो असेल तर तो हे की कुणाचाही वाईट विचार हा करायचा नाही आहे. जर आपण साठी वाईट विचार केला तर तो पहिल्यांदा जी ट्रिक आहे ती काय होते, आपल्यावरतीच यूज होते. म्हणून कुणाबद्दलही वाईट विचार हा करायचा नाही आणि नेहमी आपल्याच ट्रिकनुसार काय करायचं, अगदी योग्य आपल्या मनाला पटेल तसंच आपण काय करायचं आहे, तर योग्य ट्रिकनुसार पुढे जात राहायचं आहे. कुणाचीही फसवणूक आपल्याला करायची नाही आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला चालत राहायचं आहे आणि आपलं जे एम आहे, उद्दिष्ट आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून मुलांना कुठलीही ट्रिक इतरांना फसवण्यासाठी आपण वापरायची नाही. कारण एखादी वेळ अशीही येते की आपणच आपल्या ट्रिकमध्ये फसलो जातो. म्हणून मुलांना आपण नेहमी सरळ मार्गाने चालायला पाहिजे, हे आपण या लेसनमधून शिकलो आहोत. तर मुलांना आपला हा 3.2 हा जो लेसन आहे द मॅजिक हर्ब इथे पूर्ण झालेला आहे आणि नक्कीच तो तुम्हाला समजला असेलच. तर मुलांनो, आपण पुन्हा एकदा नवीन पाठामध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.